नमस्कार मंडळी, तर मी इथे केलेली आहे शेंगदाणा तिळगुळ वडी। ही वडी छान मऊ होते आणि या वडीला पाक करण्याची बिलकुल गरज नाही, तर अतिशय सोपी कोणालाही करता येईल अशी ही रेसिपी आहे। तर यासाठी मी इथे घेतलं आहे साहित्य 2 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे, 3 वाटी गूळ आणि 3 ते 4 विलायची। तर आधी कढई तापायला ठेवली आणि त्यामध्ये शेंगदाणे छान भाजून घेते। शेंगदाणे भाजले गेलेत कसे ओळखायचे, तर शेंगदाण्याची साल ही फुटायला लागते। शेंगदाणे भाजून झालेत। आता हे शेंगदाणे काढून घेते आणि याच कढईमध्ये तीळ भाजून घेते। तर इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आणि हे 2 वाटी तीळ मी आता भाजून घेत आहे। तीळ पण भाजून झालेत। आता सर्वात आधी शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेते। तर शेंगदाणे बारीक करताना मी मिक्सर चालू बंद करून शेंगदाणे बारीक करून घेतलेत, म्हणजे शेंगदाणे तेलकट होणार नाही। नाहीतर शेंगदाणे डायरेक्ट आपण बारीक केले तर ते तेल सोडू शकते, ऑइली होईल। म्हणून मी चालू बंद करून शेंगदाण्याची भरट करून घेतली आणि ही भरट थोडी जाडसरच ठेवली आहे। शेंगदाण्याची भरट झाल्यावर आता तीळही तसेच बारीक करून घेते। इथे मी तीळ आणि शेंगदाण्याचा कूट मिक्स केला, हाताने छान मिक्स करून घेतलाय। आता कढईमध्ये तूप घातलंय, 3 ते 4 चम्मच तूप आणि इथे मी गूळ घेतला आहे। तर 2 वाटी तीळ 1 वाटी शेंगदाणे आहेत, म्हणून मी इथे 3 वाटी गूळ घेतला आहे। तर इथे गुळाचा पाक करून घ्यायचा नाही आहे। इथे फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता गुळाचे खडे पूर्ण विरघळले आहे। आता त्यामध्ये मी वेलची पावडर घातलं, गूळ छान मेल्ट झाला आहे। छान बबल्स येत आहे। इथे ताटाला मी तूप लावून घेते। याच ताटामध्ये वडी पाडून घ्यायची आहे, म्हणून मी त्याला आधीच तूप लावून घेतलं आणि इथे परत गुळामध्ये 2 चम्मच तूप घातलं, त्याने वडी ही नरम होईल। इथे गूळ छान मेल्ट झाला आहे। आता यामध्ये हा कूट मिक्स करून घेऊ।
हे सारण आता ताटामध्ये काढून घेऊ आणि यातच वडी थापून घेऊ. थंड व्हायच्या आधीच हे थापून घ्यायचं आहे मिश्रण. इथे मी वाटीने पूर्ण स्प्रेड करत आहे. यावर मी काही हलव्याचे दाणे टाकले आहे. आता वडी कट करून घेऊ. सहजच वडी कट करता येत आहे. ते घेऊन जा सगळं तू तुझ्यासाठी. का? ते चिराजी. हो. आता याला 5 मिनिटे असंच राहू देऊ. 5 ते 10 मिनिटांनी मग याच्या वड्या काढून घेऊ. तर इथे 5 ते 10 मिनिट झाले आहेत. तुम्ही बघू शकता सहज वडी निघत आहे. किती छान अशा वड्या तयार झाल्यात. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तीळ